नमस्कार. डॉक्टर प्रदीप टाकळकर स्थापित बाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादा आज उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले असे हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे व सन्माननीय व्यासपीठ. डॉक्टर प्रदीप आणि माझा संबंध तसा 15 ते 20 वर्षापासूनचा आहे. आम्ही पुण्याला एकत्र समर्थ हॉस्पिटल म्हणा KM मध्ये एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच वेळेस ठरवलं होतं की ज्यावेळेस मी कधी हॉस्पिटल करेल तर आपण दोघं एकत्र असू त्यामध्ये. आणि मग चाकणमध्ये युनिकेअर हॉस्पिटल आम्ही चालू केलं. हॉस्पिटल चालू केल्यानंतर असं कळालं की पेशंट सांभाळणं हा एक भाग झाला आणि प्रशासन हॉस्पिटलचा एक खूप मोठा एक 70% भाग त्याच्यामध्ये काम करायला लागतं. म्हणून कोणतरी एक जाणकार आणि विश्वासू माणूस पाहिजे. तर ती जबाबदारी डॉक्टर प्रदीपवर मी त्यावेळेस सोपवली आणि त्यांनी ती एकदम इनफॅक्ट त्यांचं ते आवडतं काम आहे क्लिनिकलपेक्षा. त्यांनी ती आवर्जून घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सर्व रुग्णांचे बाकीचे जे प्रॉब्लेम्स असतात, ऑपरेशन कधी करायचं, कोणते डॉक्टर करणार, कसं अपॉइंटमेंट घ्यायची, बिल किती येऊ शकते, बिल झाल्यावर नाही भरता नाही आलं तर कसं कमी करता येईल, हे सगळं युनिकेअरमध्ये डॉक्टर प्रदीप बघत असतात. त्यानंतर कोविडच्या काळात त्यांनी नवीन उपक्रम चालू केला बाबा वृद्धाश्रम. आणि मला आधी वाटलं की ठीक आहे आता जस्ट चालू केला असावं त्यांनी, त्याच्या मनात समाजसेवेची आवड असल्यामुळे. पण नंतर असं लक्षात आलं की ज्या रुग्णांना आम्ही पण हात टेकलेले असतात, वयस्कर झाले, आता ते काय औषध उपचारांनी बरे होत नाही आहे, आणि नातेवाईकांनी पण हात टेकलेले असतात की आता फक्त ते पेशंट किंवा ते वृद्ध माणूस जाण्याची वाट बघत असतात. असे पेशंट आपण बाबा वृद्धाश्रममध्ये ज्यावेळेस स्थलांतरित केले आणि त्यांच्यावर एवढे चांगले उपचार आणि देखभाल इथं डॉक्टर प्रदीप म्हणा किंवा त्यांच्या कुटुंब आणि तिथं ठेवलेले जे नर्सेस व कर्मचारी आहेत एवढे चांगले होतात की बरेचसे पेशंट बेडवर आणलेले चालत घरी गेलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांनी आज हा उपक्रम चालू केलेला आहे. माझ्या मनात अजिबात शंका नाही की डॉक्टर प्रदीप यांचे जे मॅनेजमेंट स्किल्स आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन स्किल्स आहेत त्यामध्ये संस्थेला काही अडचण येईल. बरेचसे जाणकार व्यक्तींनी जे त्यांचे मनोगत व्यक्त केले, मला वाटतं थोडंसं त्यांना टेन्शन आलं असेल, अरे त्याला बहुतेक खूपच जिकरीचं काम दिसते बँक चालवणं किंवा पतपेढी चालवणं. पण काही घाबरू नका, आपण जरी काय अडचण आली तर मोठा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आणि बँकी कुटुंबही तुमच्या पाठीशी असेल. फक्त काम मोठं करा पण खोटं नाक करू, एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा तुम्ही आमचा मान सन्मान केला याबद्दल टाकळकर कुटुंबाचं मी आभार मानतो. व युनिकेअर हॉस्पिटल चाकण, बँके कुटुंबे व खेड तालुक्यातून आलेले आमचे सहकारी वकील मित्र असतील व हॉस्पिटलचे जे सहकारी असतील त्यांच्यातर्फे बाबा नागरी सहकारी पतसंस्थेला हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.